माझं नाव श्रीनिवास वसंत बनसोडे, राहणार बुधवारपेठ, मिलिंदनगर, सोलापूर. मला सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवानगी विभाग येथे माननीय आयुक्त मॅडम यांनी चार कर्मचाऱ्यांना जे काढून टाकले होते, तर त्याविषयी मला माहिती मिळाली होती की त्यामध्ये त्यावेळेचे अवेक्षक श्याम कन्ना आणि तसेच इतर कर्मचारी होते. त्यामध्ये म्हणताना मी त्याविषयी माहितीचा कसा अधिकार अर्ज टाकला होता. तर त्यांची माहिती मागितली होती, त्यांच्या कामासंबंधी म्हणजे नियुक्त झाल्यापासून आजतागायची माहिती मागितली होती. तर त्यावेळेचे जनमाहिती अधिकारी श्रीमती सारिका अकोलवार मॅडम यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली होती. म्हणून अपील सुनावणीसाठी मी अपील अर्ज दाखल केला. त्यावेळेस सहाय्यक संचालक जे होते अपील अधिकारी संभाजी कांबळे, तर यांनी अपील सुनावणी घेतली, परंतु माहिती दिली नाही. माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केला. म्हणून मी द्वितीय अपील राज्य माहिती आयोगाकडे दाखल केले होते. त्यानुसार माझी 11/3/2024 रोजी द्वितीय अपील सुनावणी ऑफलाईन झाली. त्यावेळेस माननीय साहेबांनी श्रीमती सारिका अकोलवार आणि सहाय्यक संचालक जे होते अपील अधिकारी, त्यांनी माहिती देण्याचा आदेश केला. 7 दिवसात व्यक्तिशः माहिती देण्याचा आदेश केला आणि माझं अपील मंजूर केलं. आणि त्यांनी श्रीमती सारिका अकोलवार यांनी जी दिशाभूल करणारी जे पत्र पाठवली होती त्याविषयी माननीय आयोगाने त्यांना फटकारलं आणि 7 दिवसामध्ये माहिती देण्याचा आदेश केला. तर यावरून असं आहे की जनमाहिती अधिकारी तथा नगर अभियंता आत्ताचे जे सारिका अकोलवार मॅडम आहेत, ते सतत माहिती अधिकारामध्ये जी माहिती मागितली जाते ती देण्यास टाळाटाळ करतात. याचा अर्थ बांधकाम परवाना विभाग आणि नगर रचना विभाग यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे. त्यासंबंधीची माहिती उघड होऊ नये म्हणून हे सगळं चाललेलं कट कारस्थान आहे आणि त्यांची नावं बाहेर येऊ नये म्हणून हे सगळं चाललेलं आहे. तरी मी माहिती मागितली असता त्यांनी 7 दिवसात माहितीचा आयोगाचा आदेश असताना देखील आजतागायत त्यांनी मला माहिती दिली नाही. असं मी पत्र माननीय आयुक्त मॅडम यांना दिलेलं आहे. तर तरी देखील मला माहिती मिळाली नाही. तरी मी जर माहिती मिळाली नाही तर मी श्रीमती सारिका अकोलवार मॅडम आणि जे सहाय्यक संचालक आहेत तर त्यांच्या विरुद्ध 18(1) नुसार तक्रार दाखल करणार आहे. नेमकं माहिती द्या म्हणून आदेश झाल्यावर देखील तुम्हाला सन्माननीय सारिका अकोलवारांनी माहिती दिली नाही. परत तुम्ही आयुक्त यांना पत्र दिलं. मग समक्ष जाऊन त्यांना भेटलं का? केव्हा त्या संबंधित आता जे मठपती आहेत त्यांना जाऊन भेटलं का? मग त्यांच्याकडनं काय उत्तर आलं? आताचे जे जनमाहिती अधिकारी मठपती साहेब आहेत त्यांना मी माहिती घेण्यासंबंधी गेलो असता त्यांनी मला माहिती देतो म्हणून सांगितले. परत नंतर माहिती देतो, नंतर परत त्यांनी मला म्हणले की माहिती जास्त होते, त्याची 5-6 लाख रुपये होतात वगैरे मला बोलले. मी म्हणलं साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे तुम्हाला ते माहिती मला विनामूल्य द्यावं लागेल. म्हणताना मग त्यांनी देतो म्हणून सांगितले, परंतु अजून वरिष्ठांचा आदेश आला नाही असं त्यांनी उत्तर दिलं. नेमका माहिती अधिकारात 30 दिवसाच्या आत जर माहिती दिली असेल तर त्याला शुल्क भरून माहिती घेणे बंधनकारक आहे. 30 दिवसानंतर जर माहिती प्राप्त न झाल्यास माहिती अधिकाराच्या नियमाप्रमाणे निशुल्क माहिती उपलब्ध करून देणे हा त्याचा भाग आहे. त्याप्रमाणेच आपल्याला आदेश झाला होता का? हो. द्वितीय अपील सुनावणीच्या दरम्यान हे माहिती आयोगाने विनामूल्य माहिती द्यावी असा उल्लेख केला होता. 7 दिवसात व्यक्तिशः विनामूल्य माहिती द्यावी असं त्यांनी सांगितलं होतं. अजून काय म्हणणार तुम्हाला? म्हणजे नेमकं हे जे भांडवल चालू आहे सोलापूर महानगरपालिकांना किंवा सोलापूरच्या जनतेला काय आवाहन करायला आपण शेवटी? सोलापूरच्या जनतेला आवाहन करायचं म्हटलं तर आता सध्या बांधकाम परवाना विभागामध्ये जे चाललेला भ्रष्टाचार आहे तो मी उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ज्यावेळेस माझ्या हाती माहिती लागेल त्यातून संबंधित जे वरिष्ठ अधिकाऱ्यापासून खालील कर्मचाऱ्यापर्यंत सगळे करप्ट आहेत.
आणि त्यांची माहिती आणि त्यांचा भ्रष्टाचार काढण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तरी सोलापुरातील नागरिकांनी माझ्या पाठीशी राहावं असं मी आव्हान करतो.